जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधन सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दोंदिल लाल बिराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी गंड स्थल मद मस्तक झूले शशि बहारी जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे संतत संपत सब ही महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालेलं आहे। आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेश वडवी याच्या घरी सुद्धा या ठिकाणी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो असताना त्याच्या स्वरूपामध्ये एक राजेश वडवीचं ज्या ठिकाणी आग्रह होता आणि त्या ठिकाणी दर्शनाला यायला पाहिजे आणि गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे। एक आनंद वाटतो या ठिकाणी आणि मी गणरायाच्या थोडी प्रार्थना करेन की माझा हा लढाईचा कार्यकर्ता आहे, वैश्य कालखंडामध्ये गणराया यांचा उत्कर्ष हो आणि राजकीय पटलावर कधीतरी नाव येऊ ही सदिच्छा देतो।